शक्ती कायदा प्रत व्हावा यासाठी शेवटच्या थरावरील गोविंदा विरोधकाची प्रत झळकवणार प्रताप सरनाईक। विश्वविक्रम करणाऱ्या गोविंदा पथकाला 25 लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे। 9 थरांसाठी 11 लाखांचं बक्षीस दिलं जाणार आहे। महिला गोविंदा पथकांना दुप्पट बक्षीस दिला जाणार। दहीहंडीच्या माध्यमातून आंध्र प्रदेशच्या धर्तीवरील फौजदारी संहिता बदलण्याची विधेयक राष्ट्रपतींनी मंजुरीसाठी देण्यासाठी विधेयकाच्या प्रतीची सलामी देणार आहे। आंध्र प्रदेशच्या शक्ती कायदा प्रत व्हावा यासाठी शेवटच्या थरावरील गोविंदा विधेयकाची प्रत झळकवली जाणार आहे। दरवर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीनं आम्ही काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो। प्रामुख्याने आम्हाला अभिमानानं सांगावंसं वाटतं की वर्ल्ड गिनीज बुकामध्ये रेकॉर्ड हा संस्कृतीच्या दहीहंडीचा आहे। लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड हा संस्कृतीच्या दहीहंडीचा आहे आणि ह्या वर्षी सुद्धा काहीतरी विश्वविक्रम अजून प्रस्थापित होईल याची आम्हाला खात्री आहे। परंतु एक गोष्ट मात्र नक्की की जो साहसी क्रीडा प्रकारामध्ये या दहीहंडीचा उत्सवाचा समावेश करण्यात आला आणि त्यानंतर पूर्वेश सरनाईक आणि दहीहंडी समन्वय समिती यांच्या माध्यमातून प्रो गोविंदाचा जो थरार गेल्या 2 वर्षापासून चालू आहे तो फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता तो नॅशनल लेवलला आणि इंटरनॅशनल लेवलला सुद्धा लोकांपर्यंत पोहोचला याचा मला खरोखर मनापासून अभिमान वाटतो। कारण जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या गोकुळाष्टमीच्या उत्सवामध्ये 25 लाख, 11 लाख, 10 लाख, 5 लाख अशा प्रकारची पारितोषिकं, बक्षिसं, रोख रक्कम आणि ट्रॉफी आम्ही सगळ्या गोविंदा मंडळाला देणार आहोत। परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये अतिशय दुःखद घटना घडली। ह्या एका 3.5-4 वर्षाच्या कोवळ्या मुलींवर एका नराधमानं जे काही दुष्कृत्य केलेलं आहे त्याला फाशीची शिक्षा व्हावी ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे। महाराष्ट्रातील तमाम 12.5 कोटी रुपयाची इच्छा जनतेची इच्छा आहे आणि त्यामुळे 2021 साली हे जे शक्ती विधेयक आहे ते विधेयक मी मांडलं होतं आणि ते विधेयक मंजूर होऊन विधानसभेमध्ये ते मंजूर झालं, विधान परिषदेमध्ये मंजूर झालं आणि केंद्राकडे पाठवलं गेलं आणि केंद्राने राष्ट्रपतींकडे ते आता पाठवलेलं आहे। ह्या गोकुळाष्टमीच्या दिवशी मी आपल्या माध्यमातून सगळ्या आमच्या गोविंदांना विनंती करणार आहोत की शेवटच्या थरावर चढलेल्या गोविंदांना सलामी न देता ह्या विधेयकाची कॉपी दाखवावी, जेणेकरून लवकरात लवकर हे विधेयक जे आहे ते मंजूर होईल आणि कायद्यामध्ये रूपांतर होऊन असे दुष्कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देणारं हे विधेयक आहे। त्यामुळे त्याला मंजुरी दिल्यानंतर लवकरात लवकर त्यावर कारवाई करावी आणि अशा प्रकारचं दुष्कृत्य कुठलाही नराधम भविष्यामध्ये करणार नाही। त्यामुळे आपल्या माध्यमातून मी या सगळ्या गोविंदा पथकांना आव्हान देतो। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही अजितदादांना सुद्धा आमंत्रण यावर्षी देणारच आहोत। परंतु फिल्मी कलाकार सुद्धा येतात आणि त्यांना सुद्धा असं वाटतं की नाही ह्या संस्कृतीच्या हंडीमध्ये जायला पाहिजे, त्यामुळे ह्याही वर्षी अनेक कलावंत येण्याची शक्यता नाकारते। सर, काही गोविंदा मंडळांनी एक आक्षेप घेतला आहे की सरकारकडनं जो काही विमा आम्हाला मिळत होता त्यामध्ये आम्हाला पूर्णपणे विमा मिळाला। आजपर्यंत माननीय मुख्यमंत्र्यांनी 75,000 विम्याचं संरक्षण सगळ्या गोविंदांना देत असताना आजपर्यंत 65,000 गोविंदांनी ते विम्याचं संरक्षण घेतलेलं आहे। किंबहुना काही पत्रकार परिषदा घेऊन दिशाभूल करणाऱ्या लोकांच्या मंडळातल्या 80 मुलांनी सुद्धा विम्याचं संरक्षण घेतलेलं आहे। त्यामुळे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ह्या गोविंदांना बदनाम करण्याचं काम, गोकुळाष्टमीच्या उत्सवाला बदनाम करण्याचं काम जर काही मंडळी करत असेल तर ते निश्चितच चुकीचं आहे। अशा प्रकारे समाजामध्ये वेगळ्या प्रकारची भावना निर्माण करणारे आणि चुकीचा संदेश देणारी जर लोक काही पत्रकार परिषदा घेऊन जाहीर करत असतील तर त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी सुद्धा मी मागणी करणार आहे। पण आमच्याकडे जो 9 थराचा विक्रम आहे तो विक्रम मोडणाऱ्या गोविंदांना आम्ही ते पारितोषिक। महिलांसाठी काय विशेष? महिलांसाठी विशेष आहे कारण त्यांना ट्रॉफी तर देणारच आहोत, परंतु पुरुष गोविंदांना जे काही बक्षीस आम्ही देणार आहोत त्यापेक्षा डबल बक्षीस हे महिला गोविंदा पथकांना मिळणार आहे।